नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. मांडवी येथे अपर तहसील कार्यालय व्हावं या मागणीसाठी मागील 2 दिवसापासून मांडवी ग्रामपंचायतचे माजी सरपंच धनलाल पवार हे उपोषणाला बसले होते. या परिसरातील मांडवीसह 57 गावाचा पाठिंबा त्यांना मिळाला आणि काल मांडवी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रशासनाच्या विरोधामध्ये आज मांडवी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या चक्काजाम आंदोलनाला परिसरातील हजारो लोकांची उपस्थिती होती. अखेर प्रशासनाच्या प्रतिनिधींनी या आंदोलनकर्त्यांना भेट दिली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरच आपल्या मागण्याचं निवेदन जिल्हाधिकारी महोदयांना पाठवू असं त्यांनी यावेळेस आश्वासित केलं. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. तब्बल 2 तास माहूर ते आदिलाबाद महामार्गावरील वाहतूक आंदोलनकर्त्यांनी रोखून धरली. शहीद जवान ईश्वरसिंह चव्हाण यांच्या पथकापासून तर थेट मांडवे ऋषीच्या मंदिरापर्यंत किंबहुना त्याच्याही पुढेपर्यंत जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. विलास आडे, डीटी न्यूज मराठी, नांदेड. हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.